मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाशिकला ढगफुटी होऊ शकते, ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे हे सांगून नागरिकांना एक प्रकारे अलर्ट केलं. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे, या भागामध्ये ढगफुटी संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात एक नक्की झालं की शासनानं आपल्यापर्यंत माहिती आणि धोका आधी पोहोचवण्याकरता जे काही करणं शक्य होतं ते नक्कीच केलेलं आहे. पण झाडं कोसळून मृत्यू काही थांबवता आलेला नाही. मॅनहोल मध्ये पडून माणसं दगावणं हे काय आम्हाला थांबवता आलेलं नाही. पुरात वाहून जाणारे मृत्यू हे काय आम्हाला थांबवता आलेले नाहीत. भिंत खचून मृत्यू हे देखील थांबवता आलेले नाही. आणि गेल्या 5 दिवसात मुंबईमध्ये 7 मृत्यू झालेले. हे मृत्यू नाही आहेत, हे खून आहेत. या सगळ्याचीच तर मला आज चर्चा करायची आहे की इज दिस अ केस ऑफ क्लासिक केस ऑफ अर्बन मिसगव्हर्नन्स. प्रत्येक पावसाळ्यात हेडलाईन्स ठरलेले आहेत, फक्त त्या कोणत्या दिवशी टाकायच्या एवढाच फक्त फरक आहे. याचं कारण इच्छाशक्तीचा अभाव, विजनच नाही, आणि तिसरा प्रचंड मोठा भ्रष्टाचार. आमच्या सगळ्या सवयी 14व्या शतकातल्या आणि आम्ही जगतो 21व्या शतकात आणि अपेक्षा 22व्या शतकातल्या सोयी सुविधांची. तेव्हा या सगळ्याचं नियोजन करताना वी डोंट नीड पॉलिटिशियन्स टू ड्राईव्ह दिस. वी नीड हार्ड कोअर टेक्नॉलॉजिकली इक्विप्ड city planners and officers to drive.